4 महिन्यात निवडणूक आहे. बघता बघता निवडून जातील. पावसाळा होईल. मान्सून तिकडं लक्षद्वीपला पोहोचला. साधारण मंत्री केरळ लागली. केरळ आल्यानंतर आपल्याकडे हे बघत तुमच्या माझ्या शेतीवाडीचा विचार करा, प्रपंचाचा विचार करा. राजकारणामध्ये पक्ष 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. हे डोक्यामध्ये सतत ठेवून या सगळ्यांमध्ये लक्ष द्यावं लागतं. मी कामाचा बोलतो, मी बिनकामाचा बोलतो, मी शब्दाचा पक्का महाराष्ट्राला बोलतो. आणि त्यामुळं आपल्याला उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात जसं तुम्ही गुणसर्ग जिल्ह्यात माझा कोल्हापूर जिल्हा बाजार समिती या वेगवेगळ्या संस्था पाठवल्या तसं भूषण आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये त्याच्यामध्ये सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष विशेष समितीचे सभापती नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरपालिका महानगरपालिका महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी हे आढावे लागले. हे मी भाषेकडून चालणार नाही. सभासदांचा कार्यक्रम पण आता घेतला. 4 महिन्यात निवडणूक आहे. बघता बघता निवडून जातील. पावसाळा होईल. मान्सून तिकडं लक्षद्वीपला पोहोचला. साधारण मंत्री केरळ लागली. केरळ आल्यानंतर आपल्याकडे हे बघत तुमच्या माझ्या शेतीवाडीचा विचार करा, प्रपंचाचा विचार करा. राजकारणामध्ये पक्ष 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. हे डोक्यामध्ये सतत ठेवून या सगळ्यांमध्ये लक्ष द्यावं लागतं. नवीन पिढीने लक्ष द्यावं लागतं. अजित पवार झाला मुख्यमंत्री, भुजबळ झाले मंत्री, मुस्लिम झाले मंत्री, परंतु त्यांनी मुलांना बघावं. याच्यातच कारण मिळतो कितीतरी जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा सरकारकडून पुढे आलेली माणसं आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली आपण बघितलेली आहे. ही संधी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं. तळागाळाच्या हातातच मतदारी नसावी. गावच्या माणसांकडून पुढाकार केलं पाहिजे. नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यातून अनेक भागामध्ये अनेकांना आपण पक्षामध्ये प्रवेश केला. आपण महायुतीमध्ये आलो ही जाणून घेण्याची पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायला हवा. लोकसभा निवडणुकीला काय करायचं ते ठरवलं. परंतु आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर सरकारच्या निवडणुका, मग तुमच्या इकडं पाणी पुरवठ्याची असतील, विकास सोसायटी असतील, अनेक प्रकारच्या निवडणुका असतात. दूध सोसायटीची असतील. आता मला संस्था 3000 परीक्षण करते. आपल्या राष्ट्रवादीचं कार्यालयाचं निवडून आलं. त्याच्यातून कार्यकर्ता काय माणसं जोडली गेली पाहिजे. माणसं आपली केली गेली पाहिजे. आणि ते काम आता इथं केपी पाटील त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळं आपली ताकद वाढलेली सर्व होत राहील. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. अशा प्रकारची माझी विनंती आहे.